नमस्कार. 10वीचा गणिताचा पेपर अगदी तोंडावर आलाय हो ना? आणि म्हणूनच ही शेवटची अगदी फायनल रिव्हिजन खूप खूप महत्वाची आहे. चला पटकन आढावा घेऊया. उद्या मॅथ्सचा पेपर. पोटात थोडा गोळा येतोच नाही का? साहजिक आहे. पण अजिबात काळजी करू नका. आपण सगळे मिळून ही तयारी करणार आहोत, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तर मग रेडी? पुढच्या फक्त 5 मिनिटात आपण एक झटपट पॉवर पॅक्ड रिव्हिजन करणार आहोत. यात आपण महत्त्वाचे फॉर्म्युले, मेन कन्सेप्ट्स आणि हो, पेपर लिहिण्याच्या काही खास ट्रिक्ससुद्धा बघणार आहोत. यामुळे कॉन्फिडन्स नक्कीच बूस्ट होईल. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे बीजगणितातील काही मूळ संकल्पना. यात आपण बघणार आहोत 2 चलांतील रेषीय समीकरणे आणि वर्ग समीकरणे. सगळ्यात आधी बघूया 2 चलांतील रेषीय समीकरणे. याचं जे जनरल फॉर्म आहे तो म्हणजे ax + by + c = 0. हे अगदी बेसिक स्वरूप आहे आणि हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आता ही समीकरणं सोडवायची कशी? तर याच्या 3 मुख्य पद्धती आहेत. पहिली आदेश पद्धत म्हणजे सबस्टिट्यूशन मेथड. दुसरी आहे निरसन पद्धत किंवा एलिमिनेशन मेथड. आणि तिसरी म्हणजे आपली ग्राफिकल मेथड. लक्षात ठेवा, परीक्षेत या तिन्हींपैकी कशावरही प्रश्न येऊ शकतो. आता एक खूप महत्त्वाची एक्झाम ट्रिक, निश्चायक म्हणजे डिटर्मिनंट, ज्याला आपण डी म्हणतो. ही व्हॅल्यू खूप कामाची आहे. बघा, जर डी ची व्हॅल्यू 0 नसेल तर समीकरणाला एक आणि फक्त एकच युनिक सोल्युशन मिळतं. पण जर डी 0 असेल तर एकतर खूप सारी सोल्युशन्स मिळतात किंवा एकही नाही. ही ट्रिक खूप वेळ वाचवू शकते. चला, आता पुढचा टॉपिक वर्ग समीकरणे म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन्स. याचं स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की a म्हणजे x² जो कोएफिशियंट आहे तो कधीच 0 नसतो. आणि आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा फॉर्म्युला. हा तर पाठच हवा. x = -b अधिक वर्गमुळात b² - 4ac भागिले 2a. हे सूत्र म्हणजे अगदी ब्रह्मास्त्र आहे वर्ग समीकरण सोडवण्यासाठी. हे विसरायचंच नाही. आता फॉर्म्युल्यात जो रूटच्या आतला भाग आहे ना, b² - 4ac, त्याला म्हणतात विवेचक किंवा डिस्क्रिमिनंट. यावरून आपल्याला मुळांचं स्वरूप कळतं. कसं? अगदी सोपं आहे. जर याची किंमत 0पेक्षा जास्त असेल तर 2 वेगवेगळी रिअल रूट्स मिळतात. जर ती बरोबर 0 असेल तर 2 समान रिअल रूट्स मिळतात. आणि जर 0पेक्षा कमी असेल तर रिअल रूट्स मिळतच नाहीत. पण थांबा, प्रत्येक वेळी फॉर्म्युलाच वापरायला हवा असे नाही. अवयव पद्धत म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड अजिबात विसरू नका. बऱ्याच वेळा ही पद्धत खूप सोपी आणि फास्ट असते. जसं की x² - 5x अधिक 6 = 0. याचे फॅक्टर्स पटकन पडतात. x - 2 आणि x - 3 म्हणजे उत्तर लगेच मिळालं. x = 2 किंवा 3. किती सोपं. चला, बीजगणित झालं. आता आपण पुढच्या सेक्शनकडे जाऊया. हा सेक्शन आहे क्रम आणि पैशांबद्दल, म्हणजे आपण बोलणार आहोत अंकगणिती श्रेणी आणि वित्तीय नियोजनाबद्दल. पहिलं बघूया अंकगणिती श्रेणी किंवा AP. म्हणजे अशा संख्यांची सिरीज ज्यात 2 लागोपाठच्या पदांमधला फरक नेहमी सारखा असतो. आता यातलं कुठलंही पद म्हणजे nth टर्म शोधायची असेल तर फॉर्म्युला आहे an = a + n-1d. इथे a म्हणजे पहिलं पद आणि d म्हणजे तो कॉमन फरक. आणि जर त्या सिरीजमधल्या पहिल्या n पदांची बेरीज म्हणजे सम काढायचा असेल तर त्यासाठी हा फॉर्म्युला आहे Sn = n/2 × 2a + n-1 × d. हे दोन्ही फॉर्म्युले एपीसाठी सुपर इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवा. ओके, आता वळूया वित्तीय नियोजनाकडे. यात सरळ व्याज म्हणजे सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला तर अगदी सोपा आहे. SI = P × R × T / 100. हा टॉपिक खूप सोपा आहे आणि हक्काचे मार्क मिळवून देतो. फक्त मुद्दल, दर आणि मुदत या व्हॅल्यूज व्यवस्थित ओळखून फॉर्म्युल्यात टाकायच्या की उत्तर आलं. चला, आता आपल्या रिव्हिजनच्या शेवटच्या टप्प्याकडे जाऊया. आपला तिसरा विभाग आहे चान्स आणि डेटाबद्दल, म्हणजेच संभाव्यता आणि सांख्यिकी, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स. संभाव्यता म्हणजे प्रोबॅबिलिटी. याचा बेसिक फॉर्म्युला एकदम सरळ आहे. प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? तर आपल्याला जे हवंय ते मिळण्याचे चान्सेस भागिले एकूण किती चान्सेस आहेत ते. एकदम सोपं उदाहरण घेऊया. आपण एक फासा म्हणजे एक डाईस टाकला तर समसंख्या म्हणजे इवन नंबर मिळण्याची प्रोबॅबिलिटी किती? बरं, फाशावर एकूण अंक किती? 6. आणि त्यातले इवन नंबर्स कोणते? 2, 4 आणि 6 म्हणजे 3 नंबर्स.
तर आपली प्रोबॅबिलिटी झाली 3/6 म्हणजे 1/2 झालं. आता बघूया सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक्स. यात मध्य म्हणजे मीन काढण्याचा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे. तो आहे मीन इक्वल्स सिग्मा fx अपॉन सिग्मा f. यात f म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आणि x म्हणजे क्लास मार्क किंवा मध्यबिंदू. आणि इथे एक खूप महत्वाची टेप, जेव्हा तुम्हाला टेबल असलेले प्रश्न येतात ना, तेव्हा फ्रिक्वेन्सी आणि क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आणि संचित वारंवारता अगदी लक्ष देऊन काढा, कारण इथे एक छोटीशी जरी चूक झाली तरी पूर्ण उत्तर चुकू शकतं. सो बी व्हेरी केअरफुल. ओके, तर मग आपले सगळे मेन टॉपिक्स कव्हर झाले आहेत. आता फक्त गणित येऊन उपयोग नाही, ते पेपरमध्ये मांडता पण आलं पाहिजे, बरोबर? चला आता बघूया पूर्ण मार्क मिळवण्यासाठी 5 फायनल टिप्स. नंबर 1, कुठलंही उत्तर लिहिताना सगळ्यात आधी फॉर्म्युला लिहा, कारण फॉर्म्युलाला वेगळे मार्क्स असतात. नंबर 2, स्टेप्स अजिबात वगळू नका. नंबर 3, ग्राफ काढताना स्केल म्हणजे प्रमाण व्यवस्थित लिहा. नंबर 4, तुमचं जे फायनल उत्तर येईल त्याला एक बॉक्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं नंबर 5, सगळं कॅल्क्युलेशन 2दा तपासा. सिली मिस्टेक्समुळे मार्क्स घालवायचे नाहीत. आणि या सगळ्या टिप्सपेक्षाही महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा. तयारी उत्तम झाली आहे, आता फक्त स्वतःवर विश्वास ठेवायचा. तुम्ही हे नक्की करू शकता. तर मग या रिव्हिजननंतर आता सगळ्यात आधी कोणता टॉपिक उचलणार आहात पक्का करायला? चला लागा कामाला. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द